नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत चालू घडामोडी 2025. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या एका आठवड्यामध्ये झालेल्या सर्व चालू घडामोडी व त्यावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे. चला तर मग सुरू करूयात. बघा, पहिली जी घडामोड आहे मित्रांनो, अयोध्येत झालेल्या दीपोत्सव सोहळ्यात 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची स्थापना झाली आहे. बघा, अयोध्येमध्ये जो दीपोत्सव सोहळा झालेला आहे त्या सोहळ्यामध्ये 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची स्थापना झाली आहे. बघा, दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी हा दीपोत्सव सोहळा झाला होता अयोध्येमध्ये. ते बघा, ठिकाण बघा, राम की पैडी घाट अयोध्या, शरयू नदीच्या काठावर. बघा, अयोध्या हे ठिकाण शरयू नदीच्या काठावर आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यामध्ये बघा, इथे एकूण 56 घाट आहेत. बघा, 56 घाट या नदीच्या किनाऱ्यावर आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. त्यानंतर बघा, पहिला गिनीज रेकॉर्ड, सर्वाधिक तेलाचे दिवे 26,17,215 मातीचे दिवे. बघा, 26,17,215 मातीचे दिवे येथे लावण्यात आले होते. बघा, अयोध्येत जो दीपोत्सव सोहळा होता त्या दीपोत्सव सोहळ्यामध्ये मातीचे दिवे 26,17,215 एवढे दिवे लावण्यात आले होते. आणि या दिव्यांची जी गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. दुसरं जे गिनीज रेकॉर्ड आहे मित्रांनो, एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी आरती. बघा, या घाटावर एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी आरती केली होती. त्यामध्ये बघा 2128 लोकांनी ही आरती केलेली आहे मित्रांनो. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झालेली आहे, तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, दीपोत्सवाची ही 9वी आवृत्ती आहे. जो अयोध्येमध्ये दीपोत्सव सोहळा आहे त्याची ही 9वी आवृत्ती आहे मित्रांनो. त्यांनी आपलाच रेकॉर्ड मोडला, त्यांनी त्यांचाच रेकॉर्ड मोडलेला आहे. अशा प्रकारे या दोन जे आपले गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहेत 2 घटनांची, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यामुळे येणारे प्रश्न बघा, येणाऱ्या आगामी भरतीमध्ये तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतात. अयोध्येत झालेल्या दीपोत्सव सोहळा ही दीपोत्सवाची कितवी आवृत्ती आहे. बघा, दीपोत्सव सोहळा ही 9वी आवृत्ती आहे, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्यानंतरचा प्रश्न काय येऊ शकतो बघा, अयोध्येत झालेल्या दीपोत्सव सोहळ्यात 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले, ते कोणते. बघा, अयोध्येत जो दीपोत्सव सोहळा झाला त्यामध्ये 2 जे नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत, सर्वाधिक तेलाचे दिवे 26,17,215. आणि दुसरा जो गिनीज रेकॉर्ड आहे मित्रांनो, एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी इथे आरती केलेली आहे. तर एकूण लोकांची संख्या जी होती 2128 एवढ्या लोकांनी एकाच वेळी या दीपोत्सव सोहळ्यात आरती केलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरची घडामोड आहे मित्रांनो, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025. बघा, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 हा घोस्ट टाउन व्हिजिटर या फोटोला मिळाला आहे. बघा, घोस्ट टाउन व्हिजिटर हे तुम्ही नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो. येणाऱ्या भरतीसाठी, सरळ सेवेसाठी, एमपीएससी साठी किंवा तुमची पोलीस भरती असो, सर्व परीक्षेसाठी हा महत्वाची घडामोड आहे मित्रांनो. घोस्ट टाउन व्हिजिटर या फोटोला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे. त्यानंतर बघा, पुरस्काराचे जे विजेते आहेत मित्रांनो, छायाचित्रकार विम व्हॅन डेन ह्युवर. बघा, विम व्हॅन डेन ह्युवर हे दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी आहेत मित्रांनो. हे या पुरस्काराचे विजेते आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 चे. फोटोचे नाव जे आहे आता मी सांगितल्याप्रमाणे घोस्ट टाउन व्हिजिटर. घोस्ट टाउन व्हिजिटर या फोटोसाठी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार मिळाला आहे 2025 चा. यात एक तरस प्राणी एका घराजवळ आहे असा फोटो आहे. बघा, हा फोटोचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, यामध्ये एक तरस प्राणी आहे, तरस प्राणी हा एका घराजवळ आहे असा फोटो आहे. त्यानंतर बघा, इटलीच्या ऑड्रिया डोमिनिझी यांना आफ्टर द डिस्ट्रक्शन या त्यांच्या प्रतिमेसाठी यंग वन्यजीवी छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. बघा, इटलीच्या ज्या अँड्रिया डोमेनिझी आहेत यांना आफ्टर द डिस्ट्रक्शन या त्यांच्या प्रतिमेसाठी यंग वन्यजीव छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार. बघा, यंग वन्यजीव छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार जो आहे मित्रांनो, इटलीच्या ऑड्रिया डोमेनिझी यांना मिळालेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचंय. या घडामोडीवर प्रश्न काय येऊ शकतात आगामी भरतीसाठी मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 कोणत्या फोटोला मिळाला, तर याचं उत्तर असणार आहे घोस्ट टाउन व्हिजिटर. घोस्ट टाउन व्हिजिटर या फोटोला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 हा भेटलेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न जो आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 मधील फोटोग्राफर कोण आहेत. बघा, याचे फोटोग्राफर जे असणार आहेत मित्रांनो, विम व्हॅन डेन ह्युवर, दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी आहेत ते, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतरची घडामोड बघूयात मित्रांनो, पोलीस स्मृती दिन 2025. पोलीस स्मृती दिन आहे जो 2025 चा. बघा, दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
बघा, दरवर्षी आपण 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करत असतो. या दिवशी 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवानांच्या छोट्या गस्तीवर चीनी सैन्याने हल्ला केला होता, ज्यामध्ये 10 जवान आपले शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ बघा, या हुतात्म्याच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. बघा, पोलीस स्मृती दिन का साजरा केला जातो, तर याचं कारण बघा, 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवान यांच्या छोट्या गस्तीवर चीनी सैन्याने हल्ला केला होता, ज्यामध्ये 10 जवान शहीद झाले होते. आणि त्या हुतात्म्यांना स्मरणार्थ म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस आपण पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, जानेवारी 1960 मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांच्या वार्षिक परिषदेत 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बघा, 1960 मध्ये जी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची पोलीस प्रमुखांची वार्षिक परिषद झाली होती, त्या वार्षिक परिषदेमध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मित्रांनो. यावर येणारे प्रश्न बघा, पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो, बघा, पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, पोलीस स्मृती दिनची सुरुवात कधी झाली. पोलीस स्मृती दिनची जी सुरुवात आहे मित्रांनो, जानेवारी 1960 मध्ये झालेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची घडामोड बघूयात. साने ताकाची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान, बघा, साने ताकाची जे आहेत त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. बघा, जपानच्या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध साने ताकाची जे आहेत मित्रांनो, त्या जपानच्या आयर्न लेडी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बघा, पक्ष लिबर डेमोक्रॅटिक पार्टी एलडीपी आहे. त्यांचा जो पक्ष असणार आहे तो पक्ष आहे पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी एलडीपी आहे. जपानच्या 104व्या पंतप्रधान, बघा, साने ताकाची जे आहेत क्रमाने 104व्या पंतप्रधान बनले आहेत जपानच्या. त्यानंतर बघा, 21 ऑक्टोबर 2025 रोजी जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान, बघा, हे महत्वाचं आहे मित्रांनो, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इतिहास घडवला आहे. म्हणजे त्या अगोदर इथे महिला पंतप्रधान झालेल्या नाहीत, ह्या पहिल्या महिला पंतप्रधान असणार आहेत जपानच्या, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यांचं वय जे आहे मित्रांनो 64 वर्ष, 64 वर्ष हे साने ताकाची यांचं वय असणार आहे. त्यानंतर बघा, त्यांना लोअर हाऊसमध्ये 237 मते आणि अप्पर हाऊसमध्ये 125 मते. बघा, लोअर हाऊस जे असतं, लोअर हाऊसमध्ये त्यांना 237 मते पडलेले आहेत आणि अप्पर हाऊसमध्ये 125 मते त्यांना पडलेले आहेत. बघा, 10 वेळा खासदार निवडून आले. त्याच्या अगोदर 10 वेळा खासदार होत्या आणि आता त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असणार आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. या घडामोडीवर प्रश्न काय येऊ शकतात, बघा, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या, अति महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आयएमपी, व्हेरी आयएमपी, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे हा. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत, साने ताकाची. साने ताकाची ह्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची ह्या कोणत्या पक्षाच्या आहेत, बघा, साने ताकाची जे आहेत लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची घडामोड जी आहे मित्रांनो, आसियन शिखर परिषद, बघा, आसियन शिखर परिषद 2025 ही 47वी शिखर परिषद होती मित्रांनो. त्याचा दिनांक बघा 26 ते 28 ऑक्टोबर 2025. 26 ते 28 ऑक्टोबर मध्ये आसियन शिखर परिषद पार पडणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठिकाण जे आहे मित्रांनो कोलंपूर मलेशिया, कोलंपूर मलेशिया येथे आसियन शिखर परिषद 2025 ही पार पडणार आहे. त्याची थीम जी आहे मित्रांनो समावेशकता आणि टिकाऊपणा. समावेशकता आणि टिकाऊपणा ही आसियन शिखर परिषद 2025 ची थीम असणार आहे. त्यानंतर या परिषदेसाठी मित्रांनो 30हून अधिक राष्ट्र, बघा, 30हून अधिक राष्ट्र आणि सरकार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बघा, 30 पेक्षा जास्त राष्ट्र या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बघा, पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी जे आहेत आपले हे व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार आहेत या शिखर परिषदेसाठी 2025च्या. यावर येणारे प्रश्न काय असू शकतात बघा मित्रांनो, आसियन शिखर परिषद 2025 ही कितीवी आवृत्ती आहे, तर ही मित्रांनो 47वी आवृत्ती आहे, हे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघा, 47वी आसियन शिखर परिषद 2025 चे ठिकाण कोणते, बघा, 47वी जी आसियन शिखर परिषद आहे त्याचं जे ठिकाण असणार आहे कोलंपूर मलेशिया या ठिकाणी ही परिषद भरणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, आसियन शिखर परिषद 2025 ची थीम काय आहे, आसियन शिखर परिषद 2025 ची ती थीम आहे मित्रांनो समावेशकता आणि टिकाऊपणा. ही आसियन शिखर परिषद 2025 ची थीम असणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. आता मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आसियनचा फुल फॉर्म सांगायचा आहे. आसियनचा फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो या एका आठवड्यामध्ये झालेल्या सर्व चालू घडामोडी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत आणि त्यावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे एकदम विश्लेषणासह मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.